झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. नमस्कार, मी वृषाली पाटील आपलं स्वागत करते या बातमीपत्रात आणि माझ्या सोबत आहेत मी श्रुती राहुल. आज विधानसभा निवडणुकाचे निकाल लागलेले आहेत, त्याबाबतच्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान. विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुती सरस. महायुतीला 228 जागा तर मविया 47 आणि इतरांनी 13 जागा जिंकल्या. कोपरी पाचपाखाडीतून एकनाथ शिंदेंचा मोठ्या मताधिक्यानं विजय. ठाकरे गटाच्या केदार दिघेंचा मात्र पराभव. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांच्या शिरपेचात विजयाचा तुरा. काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधेंचा पराभव. मी चाणक्य नाही, भाजपचा सामान्य कार्यकर्ता. शिंदेंची शिवसेना, दादांचा पक्ष जनतेनं स्वीकारला. विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीचा कौल महायुतीच्या बाजूने. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं, मातोश्रींकडून इच्छा व्यक्त. बारामतीत काका पुतण्याच्या लढाईत काका अजित पवारांनी बाजी मारली. युगेंद्र पवारांचा पराभव. बारामतीमध्ये अजित पवारांचा विजय. काटेवाडीत दादांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. कामठी मतदारसंघातून भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचा विजय तर काँग्रेसच्या सुरेश भोयर यांचा पराभव. भंडाऱ्याच्या साकोलीतून नाना पटोले अवघ्या 529 मतांनी विजयी. पटोलेंच्या कार्यकर्त्यांचा विजयानंतर जल्लोष. तिवसा मतदारसंघातून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा पराभव. भाजपच्या राजेश वानखडे यांचा विजय. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष. कराड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसला धक्का. पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव तर भाजपच्या अतुल भोसलेंनी बाजी मारली. संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरातांचा धक्कादायक पराभव. भाजपच्या अमोल खताळ यांचा विजय. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांचा विजय. अजित पवार गटाच्या निशिकांत पाटलांचा पराभव करत 13,500 मतांनी विजय झाला. कणकवलीतून नितेश राणे तर कुडाळमधून निलेश राणे विजयी. कार्यकर्त्यांसह राणे बंधूंचा जल्लोष. गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव. वरळीच्या तिरंगी लढतीत आदित्य ठाकरेंनी गड राखला. शिंदे गटाच्या मिलिंद देवरांसह मनसेच्या संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंकडून पराभव. माहीममधून ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी. मनसेच्या अमित ठाकरे आणि शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांचा पराभव. महेश सावंतांच्या कार्यकर्त्यांचा विजयानंतर जल्लोष. वरुण सरदेसाई यांचा वांद्रे पूर्वमधून विजय तर झिशान सिद्दीकींचा दारुण पराभव. 9,000 मतांनी ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाईंनी बाजी मारली. कलानगर परिसरात राणे पिता पुत्रांचे बॅनर झळकले. बॅनरमधून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न. कुडाळमध्ये निलेश राणे तर कणकवलीतून नितेश राणेंचा विजय. लोकसभेनंतर राम सातपुतेंना दुसऱ्यांदा पराभवाचा झटका. माळशिरसमधून उत्तम जानकर 13,000 मतांनी विजयी. शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघात दादा गटाच्या नवाब मलिकांचा पराभव. जोरदार मुसंडी मारत समाजवादी पार्टीच्या अबू आझमींचा विजय. नाशिकच्या नांदगावमध्ये शिंदे गटाच्या सुहास कांदेंचा विजय. अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांचा पराभव. आष्टी पाटोदा मतदारसंघात भाजपच्या सुरेश धस यांचा विजय. पवार गटाच्या मेहबूब शेख यांचा दारुण पराभव. विद्यमान आमदार बाळासाहेब आजबेंना पराभवाचा धक्का. संभाजीनगर पश्चिममधून संजय शिरसाट यांचा दणदणीत विजय. ठाकरे गटाच्या राजू शिंदेंचा 16,220 मतांनी पराभव. वर्सोवा मतदारसंघात भाजपच्या भारती लव्हेकरांचा पराभव तर ठाकरे गटाच्या हारून खान यांनी बाजी मारली. हारून खान यांचा 1,600 मतांनी विजय. संभाजीनगर पूर्वमधून भाजपच्या अतुल सावेंचा विजय. एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा झाला पराभव. कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेच्या राजू पाटील यांचा पराभव. शिवसेना शिंदे गटाच्या राजेश मोरेंचा 66,000 मतांनी विजय. शिवडीतून ठाकरे गटाच्या अजय चौधरींचा विजय. मनसेच्या बाळा नांदगावकरांचा पराभव. अमरावतीच्या बडनेरामध्ये रवी राणांच्या विजयानंतर नवनीत राणांचा जल्लोष. एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांसोबत आनंदोत्सव.
बीडच्या परळीमधून धनंजय मुंडेंचा 1,40,000 मतांनी विजय. मुंडेंच्या विजयानंतर गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा जल्लोष. येवला मतदारसंघातून अजितदादा गटाच्या छगन भुजबळांनी बाजी मारली. 26,400 मतांनी शरद पवार गटाच्या माणिकराव शिंदेंचा पराभव. पुण्याच्या कसबापेठ मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव. भाजपच्या हेमंत रासनेंचा विजय. अहेरीतून धर्मराव बाबा आत्राम यांचा विजय तर भाग्यश्री आत्राम यांचा पराभव. धर्मराव बाबा आत्राम यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. जत मतदारसंघातून भाजपच्या गोपीचंद पडळकरांचा 37,000 मतांनी दणदणीत विजय. काँग्रेसच्या विक्रमसिंह यांचा पराभव. भिवंडी पूर्व मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या रईस शेख यांचा विजय. महायुतीचे संतोष शेट्टी यांचा पराभव. रईस शेख यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. शिंदे गटाच्या शंभूराज देसाईंनी पाटणचा गड राखला. 34,000 मतांच्या फरकाने देसाईंकडून सत्यजित पाटणकरांचा पराभव. कल्याण पूर्वेत भाजपच्या सुलभा गायकवाड यांनी बाजी मारली. विधानसभा निवडणुकीत 26,408 मतांनी विजय. आंबेगावमधून अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील विजयी. वळसे पाटलांकडून देवदत्त निकम यांचा पराभव. वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष. वडगाव शहरीत अजित पवारांना धक्का. अजितदादा गटाचे सुनील टिंगरे पराभूत तर शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी. सांगोला शहाजी बापू पाटलांचा पराभव. शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख विजयी. कळवा मुंब्रा मतदारसंघात शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विजयाचा चौकार. दादा गटाच्या नजीब मुल्लांचा 90,000पेक्षा जास्त मतांनी पराभव. मिलापूरमध्ये अटीतटीच्या लढतीत मंदा म्हात्रे विजयी. शरद पवार गटाच्या संदीप नाईकांचा पराभव. मोरगाव अर्जुनीतून अजितदादा गटाचे राजकुमार बडोले विजयी. विजयानंतर राजकुमार बडोलेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. बीडमधून पवार गटाच्या संदीप क्षीरसागरांनी गड राखला. अजित पवार गटाच्या योगेश क्षीरसागर यांचा पराभव. भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार. गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी. सांगलीच्या कवठे महाकाळमधून रोहित पाटील विजयी. अजित पवार गटाच्या संजय काका पाटलांचा पराभव. रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. दिंडोरीतील ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा विजय. शिंदे गटाच्या संजय निरुपम यांचा पराभव. सुनील प्रभूंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. नंदुरबारमधील शिंदे गटाच्या आमशा पाडवी यांचा विजय. पाडवींच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा. चाळीसगावमधील भाजपच्या मंगेश चव्हाण यांचा विजय. ठाकरे गटाच्या उन्मेष पाटलांचा पराभव. मंगेश चव्हाणांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. दौंडमधून भाजपच्या राहुल कुल यांचा विजय. शरद पवार गटाच्या रमेश थोरातांचा पराभव. रायगडच्या महाडमधून भरत गोगावले विजयी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्नेहल जगतापांचा पराभव. गोगावलेंच्या कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव. पुरंदर हवेली मतदारसंघात शिंदे गटाच्या विजय शिवतारेंनी बाजी मारली. महायुतीच्या मैत्रीपूर्ण लढतीत शिवतारे ठरले सरस. इगतपुरीतील अजित पवार गटाचे हिरामण खोसकर विजयी. कार्यकर्त्यांकडून विजयाचा जल्लोष. एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा. महायुतीच्या विजयानंतर भाजप कार्यालयात चित्रा वाघ यांनी जिलेबी बनवली. तर रुपाली चाकणकरांकडून महिलांसह फुगडी खेळत विजय जल्लोष साजरा. नाशिकच्या निफाडमधून दिलीप बनकरांचा विजय. कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष. ठाकरे गटाच्या अनिल कदम यांचा पराभव. अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटकेंचा पराभव. शिंदे गटाच्या मुर्जी पटेल यांचा विजय. कार्यकर्त्यांचा पेढे भरवत जल्लोष. गेवराईमधून अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित विजयी. कार्यकर्त्यांचा एकमेकांना पेढे भरवत जल्लोष. कुर्ल्यातून शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर यांचा विजय. ठाकरे गटाच्या प्रवीणा मोरजकर यांचा पराभव. कुडाळकरांच्या कार्यकर्त्यांचा फटाके फोडत जल्लोष. उदगीर मतदारसंघात अजितदादा गटाच्या संजय बनसोडे यांची मुसंडी. शरद पवार गटाच्या सुधाकर भालेराव यांचा पराभव. सातारा जावळी मतदारसंघाचे भाजप उमेदवार शिवेंद्रराजे भोसलेंची विजयी मिरवणूक. शिवेंद्रराजे कार्यकर्त्यांसह डॉल्बीच्या गाण्यावर थिरकले. कांदिवली पूर्व मतदारसंघात भाजपच्या अतुल भातखळकर यांच्या डोक्यावर विजयाचा फेटा. काँग्रेसच्या कालू बधेल यांना पराभवाची धूळ चारली. जळगावच्या जामनेर मतदारसंघातून गिरीश महाजन विजयी. 11,580 मतांनी शरद पवार गटाच्या दिलीप खोडपेंचा पराभव. मलबार हिलमधून मोठ्या मतांनी मंगल प्रभात लोढा विजयी. तर लोढा यांच्याकडून ठाकरे गटाच्या बहिरुलाल
चौधरींचा 31,000 मतांनी पराभव. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.